इसमें आपको बहुत मजा आने वाला है। अरे अरे थांबा, आधीपासून सर्व सुरू करू। आता आपण जात आहोत, मी नाही तुम्ही गेस करायचं की मी कुठे जात आहे। चला कमेंटमध्ये सांगा पटकन मी कुठे जात आहे तर। पाऊस सुरू आहे। नमस्कार, गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। आपण थेट सकाळी 5:30 वाजता पोचलो लोकमान्य टिळक टर्मिनल, जे की आहे मुंबईमध्ये। इथून आपण सरळ जाणार आहे श्री सिद्धिविनायक मंदिरमध्ये। मी मागच्या गेटनी एंट्री करून मला पहिलंच दुकान दिसलेलं आहे जिथे सगळ्या प्रकारचे लाडू आणि मोदक मिळतात, जे की गणपती बाप्पाला प्रिय आहे। तर मी मोतीचूरचे लाडू घेऊन समोरचा माझा दर्शनाचा प्रवास सुरू करत आहे। आसन, किचेन्स, सुंदर सुंदर गणपतीजींच्या मूर्त्या, गळ्यातले लटकन, गणपतीजींचे हार, हे सगळे या दुकानात उपलब्ध आहे, ते पण बेस्ट प्राईजमध्ये। नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं पूर्व देवी सर्व कार्येषु सर्वदा। हे ऐकून तुम्हाला एकदम ऊर्जा भेटली असेल, तशीच मला ऊर्जा मिळत आहे त्या श्री सिद्धिविनायक मंदिरात येऊन। हे मंदिर आहे दादरला आणि जगात प्रसिद्ध हे मंदिर आहे। अतिशय प्राचीन आहे। या मंदिराचं निर्माण 19 नोव्हेंबरला 1801 मध्ये झालेला होता। आता बघूया आपण या मंदिराचं आर्किटेक्चर आणि बाकीच्या गोष्टी कशा आहेत। 30 रुपयाचे 2 नग मिळतात लाडू। त्याच्यानंतर इथे भरपूर काही घेण्यासारखं आहे, पूजेचं सामान आणि बाकी सगळ्या गोष्टी। मुखदर्शनला जाण्यासाठी हा मार्ग आहे। चला तर मुखदर्शन करूया। पवनपुत्र हनुमान की जय। आणि गणपती बाप्पांना पाहून तर अतिशय आनंद झाला मला। गणपती बाप्पा मोरया। %50 ऑफ आहे हा विचार करून 2 टी-शर्ट तर मी उचलूनच घेतल्या। आणि याच्यानंतर आपण जाणार आहोत चर्च गेटला। उतरलं की लगेच 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आपल्याला AC आणि नॉन AC दोन्ही बस इथे पाहायला मिळतात। आणि ह्या बसेस आपल्याला घेऊन जातात गेटवे ऑफ इंडियाला। पण मी रिकमेंड करेल की तुम्ही पायी जा, जेणेकरून तुम्हाला बाकीचे नजारे पण पाहायला मिळतील। जहागीर आर्ट गॅलरी हे तर न्यू सुरू झालेलं आहे। फर्स्ट फ्लोअरला उत्तम असे छायाचित्र काढलेले आहेत। तुम्ही एकदा तरी नक्की इथे भेट द्या। गेटवे ऑफ इंडियाच्या मार्गाला जाताना असे बरेचसे कलाकार तुम्हाला रस्त्यावरती दिसेल, जे छायाचित्रे पोर्ट्रेट काढताना मिळेल। आपण जातो आता छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाला। इथे जाताना 150 रुपीज पर कॅन्डिडेट तिकीट आहे आणि इंटरनॅशनलवाल्या लोकांना 700 रुपीज। जुन्या काळातील कपडे, दागदागिने, जुने सिक्के आणि बरेचसे अशा गोष्टी आहेत ज्या की आपल्याला एकदा तरी बघायला पाहिजे।
मी तर रिकमेंड करेल की तुम्ही इथे नक्की एकदा भेट द्या. आणि चित्र तर खूपच मस्त आहे. इथे भरपूर प्रकारचे पक्षी, प्राणी तुम्हाला पाहायला मिळतात. इथे छोट्या मुलांचं बालवास्तू संग्रहालय सुद्धा आहे. म्युझियममधून बाहेर निघाल्यावर 5 ते 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया पाहायला मिळतं. पण तिथे जाताना आपले सिक्युरिटी चेकसुद्धा केल्या जातात. तिथे पोलिस 24 तास उभे राहतात. हे सर्व पाहून झाल्यानंतर आता मी आहे दादर चौपाटीला. इथे एक सुंदरसं गार्डन आहे. ते गार्डन फिरून थोडंसं इथे एन्जॉय करून मी जाणार आहे मरीन ड्राईव्हला. दादरच्या चौपाटीवर म्हणजेच दादर बीचवर. आता तुम्ही बघा, मला इथे बसून खूप छान वाटतं. तिथे बुट्टा नाही भेटला म्हणून मी आज बुट्टा खायसाठी म्हणून इथे आली आहे. आता तुम्ही बघा, मला तर इथे बसून खूप प्रसन्न वाटत आहे. आता तुम्ही लाटा बघा आणि एन्जॉय करा माझ्यासोबत. मुंबई महानगरपालिका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बिलकुल आमने सामनेच आहेत. पण मी रिकमेंड करेल की तुम्ही इथे भेट द्या रात्री, कारण इथे रात्रीच तुम्हाला खूप छान आणि प्रसन्न असं वातावरण वाटेल. भलेही इथे खूप सारे ट्रॅफिक आहे, पण तरी तुम्हाला खूप छान वाटेल इथे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. माझी ऑल टाइम फेवरेट जागा मरीन ड्राईव्ह. इथे मला येऊन तर खूप प्रसन्न वाटते. थंडागार हवा, समुद्राच्या लाटा आणि शांतमय जागा. मी रिकमेंड करेन तुम्ही एकदा इथे नक्कीच भेट द्या. चला तर मित्रांनो, इथेच मी तुम्हाला बाय बाय म्हणते. इथेच आपला ब्लॉग आजचा संपत आहे. पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू अजून नवीन जागा घेऊन, अजून नवीन ऊर्जा घेऊन. तेव्हापर्यंत तुम्ही काळजी घ्या तुमची आणि भेटूया लवकरच. बाय बाय आणि थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या पहिल्या ब्लॉगला
खूप सारे लाईक्स आणि कमेंट केल्याबद्दल. असेच हसत राहा, खेळत राहा. बाय बाय. आणि विसरू नका लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब.